वेलकम टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आज रामच्या अंगणवाडीमध्ये आषाढी एकादशी निमित्त सर्व मुलांना वारकऱ्याचा ड्रेस घालून येण्यासाठी सांगितला होता. त्यामुळे मी रामला छानसं तयार केलं. फेटा घालण्यासाठी खूपच प्रयत्न केले. कसं त्याने मला फेटा बांधून दिला. त्यानंतर त्याचे छानसे फोटो वगैरे घेतले मी. त्यानंतर रामला बाहेर झोपड्यावर नेलं. झोपड्यावर त्याचे छानसे फोटो वगैरे काढले. झोपड्यावरून तो कसाच उतरत नव्हता खाली. सगळ्या मुलांकडे तो आतुरतेने पाहत होता. सगळ्यांनीच आज वारकऱ्याचा ड्रेस घातला होता. सगळे मुलं हळूहळू येत होते आणि ह्या रामची तर वेगळीच घाई होती. सगळ्यात अगोदर फास्ट पळायला वरती तो. सगळे अंगणवाडीतली मुलं, वयोगट सगळ्यांचं वेगवेगळं आहे, पण सगळ्यांनीच छान वारकऱ्याचा ड्रेस घालून तयार झाले होते. खरंच अंगणवाडीमध्ये छान छान उपक्रम बांधून या ताई मुलांना सगळ्या रस्त्यांनी विठ्ठल विठ्ठल असं छानसं म्हणायला लावलं ताईंनी. आणि त्या पण मुलांसोबत छान मुलांसारखेच होईल विठ्ठल विठ्ठल असं वगैरे म्हणत होत्या. दरवर्षी आषाढ एकादशी निमित्त ते छान हा कार्यक्रम छान साजरा करतात. ज्याप्रमाणे आपले आईवडील आपल्या मुलांना संस्कार देतात, त्याप्रमाणेच ह्या ताई नेहमी मुलांना छानसे संस्कार वगैरे देण्याचा प्रयत्न करतात. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही पाहतच आहात. सगळे छान मस्तपैकी एन्जॉय करत होते. आणि हा आपला राम सगळ्यांच्या अगोदर पुढं होण्याची त्याची घाई. त्यानंतर सगळे परत अंगणवाडीत वापस आले. राम निघाला घरी जाण्यासाठी, पण ताईंनी परत त्याला आतमध्ये घेतले. हे पहा, इथे पळता पळता राम कसा पडला खाली. त्याचा तोच उठला. सगळ्यांकडे असा रागाने पाहत होता जसं काही त्याला कोणी लोटलंय. रामला ताई म्हणत होत्या टाळ वाजव. त्या पद्धतीने ते त्याला टाळ कसा वाजवायचा हे शिकवत होत्या. मी खूप छान प्रयत्न करत होतो वाजण्याचा. शेवटी त्यांनी थोडंसं वाजवलंच टाळ आणि मुलांकडे पाहत होता आतुरतेने. सगळ्यांनीच खूप मजा केली ह्या दिंडीमध्ये. मुकल्या मुलांचा फुगडी खेळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळे छान छान मुलं मस्तपैकी फुगडी खेळत होते. इथे राम पण ताईंसोबत थोडीशी फुगडी खेळला. ह्या ताई स्वतः लहान मुलांसारखं होऊन सगळ्यांसंग खेळतात. खरंच तरच मुलांना असं आपुलकी प्रेम माया वाटते मग अंगणवाडीमध्ये. त्यानंतर मी आणि ताई पण फुगडी खेळण्यासाठी सुरुवात केली. खरंच खूप छान मजा आली. नाही पंढरीची वारी, यातच आपली पंढरीची वारी असा आनंद घेऊन आम्ही दोघींनी फुगडी खेळलो. त्यानंतर सगळ्या मुलांना आम्ही म्हटलं तुम्ही पण खेळा. ते आमच्याकडेच पाहत होते. सगळे मुलं आमच्या दोघींकडेच पाहत होते. त्यांनी एक झाड लावले मी तिथे. झाडे लावा झाडे जगवा हा असा छानसा संदेश इथे मुलांसाठी दिला.